नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक मागील काही दिवसांपासून नाशिक शहरासह परिसरात घरफोडीच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत असल्याचं समोर येतं। शहरातील सिडकोच्या लेखानगर भागात घरफोडीची घटना मागील आठवड्यात घडली होती। या प्रकरणी अज्ञातांविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण आणि पोलीस हवालदार परमेश्वर दराडे यांना गुन्ह्यातील संशयित इसम एका रिक्षात इंदिरानगर परिसरात फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली। मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी इंदिरानगर परिसरात सापळा रचत वासन टोयोटा शोरूम जवळून एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतलं। तपासादरम्यान विधी संघर्षितानं गुन्ह्याची कबुली दिली। तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली अंदाजे 70,000 रुपये किमतीची रिक्षा पोलिसांनी हस्तगत केली। याशिवाय चोरीचा माल खरेदी करणारा अब्दुल बारी खान यालाही ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। सदरची कारवाई गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके, गुन्हे शाखा युनिट 2 चे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी आणि पोलीस हवालदार गुलाब सोनार यांच्या पथकाने केले। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण, नाशिक।